गडी करू द्या मला काय हरकत नाही, पण शेतकऱ्याचा नीट करण्यासाठीच काय हरकत नाही. ज्याला शेतकऱ्याला ज्यानं वाईट केलंय शेतकऱ्यावर त्याला नीट करण्यासाठी गिरगाव करायला गडी गेलं तरी चालेल. शंकरानं कल्याणकर तुम्ही शेतकऱ्यावर लक्ष ठेवत जा. आम्हा वारकऱ्यांच्या वतीनं तुम्हाला विनंती, नका बोलू वारकऱ्यांना. आम्हाला बोलणारा पंढरपुरातला मालक आहे, पण यायला बोलत जा. गरीब माणसं आहेत, गरीब गरीब गरीब. 32 लिटर नुसत्या उन्हामुळे दूध कमी झालंय तरी भाव नाही दुधाचा. नुसत्या उष्णतेमुळे गाईनं 32 लिटर या 1.5 महिन्यात रोजचं 32 लिटर दूध कमी देतात, पण तरी दुधाचा भाव खाली. कधी कधी शेतकरी दुधाचा व्यवसाय करते, त्या शेतकऱ्यासाठी सुद्धा लढा. विठाला 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 तेलाचा घाणा आहे घरी. संताजी महाराज तेलाचा घाणा हाकायचे. काय त्यांचा महिमा सांगते. तेलाचा घाणा ओढण्यासाठी त्यांच्याकडे एक बैल आहे, घाण्याला एकच बैल असतो. त्या बैलाचं नाव होतं सखा. काय नाव सुंदर ठेवलं होतं, सखा. सकाळी स्नानगीन आटपलं, देवाचं दर्शन, देवपूजा, नित्यनेम आटपायचा, निहारी करायचे. न्याहारीच्या अगोदर बैलाला वैरणकाडी करायचे. न्याहारी आटपल्याच्या नंतर धोत्राच्या आचागोच्या घोसायच्या, फेटा आवळून घ्यायचा, कमरेला उपरणं बांधायचं, बैल सोडायचा, सखा घाण्याला झोपायचा, पाठीवर थाप टाकायची आनंदाने, आणि सखा म्हटल्याच्या नंतर तो बैल चालायचा. तेल निघायचं, ते तेल गावात विकायचं, त्याच्यावर स्वतःची उदर व्यथा भागायची, उदराची, संसाराचा भार ते सांभाळायचे. आणि हे कारभार चालत असताना, व्यवहार करत असताना एकदा देहूला तेल विकायला गेले. आणि देहूला तेल विकायला गेल्याच्या नंतर डब्बाभर तेल विकलं. एक डब्बा राहिला एका बाईच्या दारात. अंतरण तुळशी वृंदावनापाशी टाकलं. माळकरी बाई होती, वयस्कर बाई होती. तिला विचारलं, बाई वृंदावनापाशी थांबू का? थांबा म्हणे दादा. उन्हाळ्याचे दिवस होते. त्या बाईनं भाकरी दिली. त्या भाकरीच्या बदल्यात संताजी महाराजानं तिला बुटकभर तेल दिलंय. काय संतांची व्याप्ती असलेल्या लोकांची वागण्याची शैली, काय त्यांचा महिमा सांगतोय. शेवटचा पुरावा. जेवण केलं. बाई मंदिर कुठे आहे? भजन होतंय का? बाईनं सांगितलं, दादा या गावात भजन बंद नाही, या गावात भजन नित्य आहे. एक व्यक्ती वारीला गेल्याच्या नंतर भजन दुसरे करतात, पण ती व्यक्ती वारीहून आल्याच्या नंतर भजन ती व्यक्ती म्हणते. त्या व्यक्तीचं नाव होतं श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय. काय त्यांचं महिमा. नाव ऐकून होते महाराज. त्या बाईकडनं ड्युटी पेटून घेतली. त्या ड्युटीवर तेल टाकलं आणि त्या बाईच्या घरापासून मंदिरापर्यंत अंधाराच्या सावटामध्ये ड्युटीच्या प्रकाशात तिथपर्यंत पोहोचले. तिथे गेल्यावर ड्युटी विजल्या गेली. मंदिरात एका खांबाला टेकून देखून तुकोबरायचं भजन ऐकत होते. काय तुकोबरायची वाणी असेल, काय स्वर असेल तुकोबरायचा, काय तुकोबरायचा भक्तीचा गंध असेल. कल्पना करा तुकोबरायची व्याप्ती किती मोठी. टाळामध्ये कासा आणि पितळ जर कैलासवास समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. टाळामध्ये कासा आणि पितळ जर समप्रमाणात नसेल तर टाळ स्वरात वाजत नाही. धातूचा टाळ सुद्धा. तर तुकोबरायच्या भजनाची व्याप्ती किती मोठी असेल. तुकोबरायच्या भजनामध्ये दगडाची सुद्धा टाळ वाजत होती. Gonna
बाळ कोणत्याचा छंद, काय त्याच्यातून स्वर येत असेल. पण भक्तीचं टोक किती मोठं होतं माहितीये तुकोबारायचं. तुकोबारायच्या पाठीमाग कोणी भजन बनायला नाही, म्हणून तुकोबारायच्या पाठीमाग स्वर धरण्यासाठी पक्षीही सुस्वरे आळविती. पक्षामध्ये गायन फक्त एकाच पक्षाला येते, त्या व्यक्तीचं नाव, पक्षाचं नाव आहे कोकिळा. जर कोकिळेनंच गायन केलं असतं तर पुरावा असा दिला असता कोकिळा आळविती, पण पक्षीही सुस्वरे वाचक शब्द आहे. म्हणजे कोणत्याही जातीचे पक्षी तुकोबारायच्या पाठीमागे स्वर धरत होते. त्यात ती भजनाचं टोक काय असेल. आणि ज्या दगडाचा नाद कुठंच व्यवस्थित निघत नाही, आता तुम्ही प्रमाण दिल्यासारखं, पण तो दगड सुद्धा तुकोबारायच्या भजनात गोड वाजायचा. त्याच्यासाठी सुद्धा एक पुरावा आहे. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता पाणी. तुकोबाची अमृतवाणी, देवाजीचा पडता पाणी. नंदनाच्या टाळाची गायले अभंग, नाता घरी राजे माझा सखा पांडुरंग. नाता घरी राजे माझा सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी, तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता पाणी. तुकोबाची अमृतवाणी, देवाजीच्या पडता पाणी. नागराच्या टाळामधुनी गायले अभंग, घरी राजे सखा पांडुरंग. तुकोबाची अमृतवाणी, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. कल्पना करा, निर्जीव पाषाण सुद्धा ज्यांच्यावर प्रेम करत होता, ते भक्तीचं टोक काय असेल कल्पना करा ना. आणि त्या तुकोबारायचं भजन ऐकायला संताजी महाराज मंदिरातला दिवा विझला. कोणी दिशेनं असं झालं. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून स्नान केलं आणि जे डब्बाभर तेल इकायचं राहिलं, त्याच दिवशी त्या म्हातारीला सांगितलं, माय अंतकरणाला पाझर फोडील, मंदिराच्या भिंतीला पाझर फोडील, इतकं सुंदरसं भजन करणारी व्यक्ती, पण मला फक्त दिव्यात तेल नसल्यामुळे दिसत नव्हती. आजपासून संकल्प करतोय, दर 15 दिवसाला 2.5 किलो तेल मंदिरात दिव्याला. दर 15 दिवसाला पदुदेवा 2.5 किलो तेल दिव्याला. पण देहूतल्या पांडुरंगाच्या मंदिरामध्ये काय गरिबी असेल त्यांची, त्या गरिबीत सुद्धा दान करण्याची अवस्था, काय व्याप्ती असेल संतांची. कालांतरानं तुकोबारायच्या भक्तीवर अतूट प्रेम करणारे संताजी महाराज जगणारे. विठाला 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 बसा मगर साहेब. वा, घाणा हाकायची घाणा. एके दिवशी संताजी महाराज दुर्गावी निघून गेले. काय व्याप्ती आहे संतांची, काय त्यांचा महिमा पहा. पत्नीला सांगितलं, प्रिये मला बाहेर गावी जायचंय. धनी धनी, धनी शब्द किती गोड आहे. बसा. मला असं वाटतंय आपल्या महाराष्ट्राच्या मातीतल्या बायकांनी जर मालकाला धनी शब्द वापरला तर 4-2 दिवसाचं आयुष्य आपल्या पतीला वाढन. ज्यांच्या कपाळावर कुंकू आहे त्यांना सांगतोय, बोलत जा गोड. तुम्हाला एकूण एकीची शपथ आहे. बोलत जा, बोलत जा, बोलत जा. महाराष्ट्राच्या मातीतली स्त्री इतकी मोठी आहे पांडे साहेब, सर्व देशामध्ये सर्वात नाविन्यपूर्ण जर स्त्री कोण्या देशात जन्माला आली असेल तर ती भारत देशात जन्माला आली. तुम्ही टाळ्या वाजवावा किंवा तुम्ही मला बरं म्हणावा याच्यासाठी मी कैलासबुवा म्हणत नाही. कारण किती मोठी स्त्री भारत देशात आहे. जगातला एकही डॉक्टर एका स्त्रीची बरोबरी करू शकत नव्हता. त्या स्त्रीचं नाव होतं धात्री लानेसर. धात्री जगात 1 नंबरची गायनिक. हल्लीच्या गायनिक पदवी प्राप्त केलेल्या डॉक्टरला स्त्री मशीनवर किंवा सोनोग्राफी केल्याच्या नंतर हिच्या पोटात मुलगा आहे का मुलगी सांगता येईल, पण 100 फुटाच्या अंतरावरून 1.25 मासाचा गर्भ सांगणारी स्त्री या देशात जन्माला आली. ती स्त्री होती आदरणीय कुंती आई साहेबांची दासी. तिचं नाव धात्री होतं. धात्री ती या भारत देशातली पवित्र स्त्री. म्हणून तुम्हाला सांगतोय, मालकाला कधी कधी आदरवाचक बोलत जा.
फार गोड काम आहे तुमचं, फार गोड काम. कारण पुराणात संतांनी सुद्धा तुमचं वर्णन केलंय. ज्या घरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती, सकाळच्या काकड्यात सुद्धा यांचं वर्णन आहे. याच्या पलीकडे सांगू का, गोपीचंदाला जेवढ्या पत्न्या होत्या तेवढ्या पत्न्या झोपीतून जाग आल्याच्या नंतर रात्री 1-2 वाजता जरी उठल्या तर त्या डोळ्यानं काहीच बघत नव्हत्या, हातानं पदर सावरीत होत्या. आपला पदर पडला का काय, म्हणजे झोपीत सुद्धा पदराला हात लावत होत्या. इतक्या पवित्र स्त्रिया फक्त याच भारत देशातल्या तुम्ही आहात. मग कधी कधी धनी म्हणी जा. धनी जर शब्द हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये तुम्हाला जर वेगळा वाटत असेल तर मालक म्हणी जा. काय होते मालक म्हणलं तर, तुम्ही आई वडिलाला सोडून ज्या मालकाच्या घरी येता त्याच्या गोत्रात विलीन होता आणि अख्खं जीवन काम करून तुमच्या जीवनाचं संगोपन करण्याचा ज्यानं वसा पत्करलाय त्याला मालक म्हणायला काय हरकत आहे. म्हणी जा मालक, हरकत नाही. पप्याचा बापन, यमुनीचा बापन, जमनीचा बाप असं म्हणी जाऊ नका. तुम्ही हरिपाठ म्हणीत असताल ना असा पप्याचा बाप म्हणीत असताल तर मंदिर अंगाव पडन एखादीशी तुमच्या विठाला. विठाला स्वर्ग कुठे सांगू का मगर साहेब तुम्हाला. स्वर्ग 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 हे वरचा कोणाला भेटन ते काय माहितीये. पण घरी गेल्याच्या नंतर ज्याची पत्नी आदरानं बोलत असेल, अहो म्हणत असेल, आलात का म्हणत असेल, पाय धुवा म्हणत असेल, जेवायला बसा म्हणत असेल, अशी ज्याची बायको आहे त्यानं समजायचं मी स्वर्गात आहे. आणि घरी आल्या आल्या ज्याची बायको कसनुस तोंड करीत असेल समजायचं मी मसन वाट्यात ते जळायलो. बोकांडीव लाकडे समजायचं, बोकांडीव पेटून दिलेले ठोकलेले लाकडे समजायचं. लक्षात घ्या कशा हसत आहेत बघा. विठाला विठाला अहो तुम्ही धनी, तुम्ही दुर्गावी जाणार. धनी शब्द आहे, धनी 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 धनी. काय शब्द वा, काय ताकद आहे. वजनदार शब्द आहे धनी शब्द. भारताच्या संस्कृतीतला अत्यंत वजनदार शब्द आहे. पण काय झालं माहितीये काय, वजनदार शब्द फुकून दिले माणसं शिकत बसले आणि दुसऱ्याचे शब्द अंगाला चिटकून घेतले ना आपले शब्द सगळे पेटून दिले. कीर्तनाला दम नाही, भागवताला दम नाही, रामायणाला दम नाही, व्याख्यानाला दम नाही, गुण कोणालाच नाही. कारण घ्यायचा काही संबंधच नाही ना. टाइमपास म्हणून ऐकायलेत माणसं. गोड बोलायला पाहिजे, गोड 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 गोड. आपल्या ज्या संस्कृती आहेत त्या संस्कृतीनुसार मुलांनी वडिलांना बाबाच म्हणावं, भारतीय संस्कृती. आई म्हणावं, माय म्हणावं, गोड शब्द आहे. हे सगळे दिले. आता दुर्मिळ शब्द झाले. धनी शब्द तो दुर्मिळ. अहो धनी तुम्ही दुर्गावी जाणार होय. लोकांच्या वरव्याचं काय करायचंय. तेलाचे वरवे होते. कोणाचा पावशेराचा असेल, कोणाचा वाटीभर तेलाचा असेल, कोणाचा बुटकभर असेल, कोणाचा पेलाभर असेल, अर्धा लिटर, लिटर, 2 लिटर, ज्याच्या त्याच्या घरातल्या लोकांच्या कुटुंबाच्या संख्येनुसार तेलाची वरवी होते. सांगितलं मालकानं, संताजींनी, लक्ष्मी 8 दिवस पुरेल इतकं लोकांसाठी तेल मी घाण्यातलं काढून ठेवलंय. 8 दिवसाच्या नंतर परत येईल, 2-4 दिवसाच्या नंतर. पण योग असा आला, कर्मणो गहनो गती. 15 दिवस निघून गेले तरी संताजी महाराज घरी आले. 8 दिवसाकरता तेल होतं. गावातल्या लोकांना तेल वाटून टाकलं. वाटलं म्हणजे वरव्याचं तेल होतं. त्यांच्याकडे उचल घेतलेली होती. आता दुधाचा जसा वरवा असतो, महिनाभर दुधावाल्यानं दूध टाकायचं आणि 1 तारीख झाली की त्याचे पैसे घेऊन जायचे. पूर्वीच्या काळात अशा बऱ्याच गोष्टी वरव्या नव्हत्या. आमच्या पांचाळ दादाकडे जर आऊत भरायचं असेल तर वर्षभर आऊत भरून घ्यायचं, कोळपं भरून घ्यायचं, जानूलं ठोकायचं, फाउंड ठोकायचं, रुमनं ठोकायचं, दांडी ठोकायची, पाचर ठोकायची. गाडीची धाव पडली की त्याच्या धावाला पाचरा ठोकून घ्यायच्या. जिनच्या पॅन्टेवाल्यानं नुसतं ऐकायचं फाउंडन. हे काय माहित नाही, हे नुसतं ऐकायचं. बाहेर माणसाने ते शेजारी हसला की जिनच्या पॅन्टेवाल्यानं हसायचं. हे काऊन हसले म्हणून एकदा आणि कळाल्यावर एकदा विठाला विठाला. मग वर्षभराचं त्या व्यक्तीला त्याची काय ज्वारी असेल, पेंड्या असतील त्या पांचाळ दादाला देऊन टाकायच्या. प्रत्येकाचं असं पूर्वीच्या काळात काम होतं. मग हे तेलाचा घाणा ज्यांच्याकडे त्यांचा वर्षभराचा वरवा. हे अमक्या लोकांना 8 दिवसाला 1 बुटकं भर तेलाचा वरवा. त्याचं वजन असेल, काय मात्रा असेल, आणि त्याच्या बदल्यात वर्षभराची ज्वारी त्यांना द्यायची. 6 महिन्याला म्हणा, वर्षाला ती देऊन टाकायची. मध्ये काही मागायचा विषयच नव्हता. मग आता 8 दिवसाकरता तेल होतं, ते सगळं दिलं. 8 दिवस शिल्लक झाले, बाकीच्यांना द्यायचं काय. माणसं बोलू लागली. साजूक विचाराची माणसं, तात्विक विचाराची माणसं, पारमार्थिक विचाराची माणसं. पारमार्थिक म्हणून नाही, साजूक विचाराची म्हणेल. सगळ्यांच्या गळ्यात माळी असल्या म्हणजे चांगले असतात असं काही विषय नाही. बरेच माळी घालूनही खराब बोलत आहेत.
एखाद्याच्या गळ्यात माळ असली म्हणजे तो गोड बोलतोय अशातला काही विषय नाही. बऱ्याच लोकांच्या माळी सुद्धा पाप झाकिण्यासाठी ज्यात काही काही पाप यायच्या. विठाला विठाला ज्याच्या गळ्यात माळ त्यानं खोटं बोलायचं नाही, कोणाला फसवायचं नाही, लुटायचं नाही, लवडायचं नाही, हे माळीचं तत्व आहे. आणि गळ्यात माळ घालून जर हे करीत असेल तर समजायचं आज सिनेमातला बहुरूपी आहे. विठाला विठाला सांगितलं काही तात्विक लोकांनी, बाई तुमचे मालक माळकरी आहात, तुम्ही माळकरी आहात, वारकरी आहात, भजन करणार आहात, पंढरपूरची वारी करणारी आहात, 8 दिवसाकरता आम्हाला तेल दिले, आता 8 दिवसापासून आम्ही काय खावं, दुसऱ्या घाण्यावाल्याकडे कसं जावं, तो आम्हाला तेल कसं देईल, याची अतिपंचायत अतिपंचायत अतिपंचायत. बाईने सांगितलं दादा बाबा काका आप्पा तात्या नाना काका काय नाव असेल सगळ्याला हात जोडायचे. 4-5 दिवसाकरता मालक गेले ते आता 15 दिवस झाले, येतील 1-2 दिवसाला. त्या काळात फोनची सुविधा नव्हती, आता फोन इतके झालेत की फोनचा सीमाच नाही. फोन शिव माणसाला करमन, कीर्तनात तर करमन काय काय लोकायला. हा तुम्ही नाही बरं, एका कीर्तनात फोनवर असा व्हॉट्सअप खेळत होता भजने व्हॉट्सअप. अरे पुढच्या जन्मात तू मांजरीच्या जन्माला जाशील रे, असं नको करू. कीर्तन सांग हरी रूप. लोकाला उपदेश करण्यासाठी ज्ञानोबराय तुकोबरायच्या नामस्मरणाचं कीर्तन आहे. आणि आपण व्हॉट्सअप नाही खेळायला पाहिजे कैलास बुवा, कारण आपण कीर्तन मी करायलो तुम्ही भजन म्हणायलो म्हणजे आपला याच्यावर संसार धकायलाय. आपण काय ज्ञानोबराय तुकोबरायचे चुलते नाहीत. आणि हे सगळा संसार याच्यावर धकत असताना जर कीर्तनात आपण व्हॉट्सअप खेळत असतो तर निश्चित पुढच्या जन्माला तो भजन्या पालीच्या. विठाला विठाला मोबाईल इचकी तुका बेट्या, तू आता भेताळ इचकी जाय पालीच्या जन्माला जाऊन. हे का नाही, काही गोष्टीच्या आचारसंहिता असतात, नियम पाळायला पाहिजे. संप्रदायाचे नियम आहेत काही काही. एखादा सीमेवरचा जर जवान असेल, सीमेवरचा जवान आणि सज्ज आहे आणि त्यानं बंदूक ठेवून जर मोबाईल इचकीत असेल तर जाईन ना सीमा ताब्यात दुसऱ्याच्या. आहे का नाही, किती डोळ्यात तेल घालून पदुदेवा जपावं लागते त्याला. तितकंच संप्रदायातल्या व्यक्तीनं काही काही गोष्टी जपल्या पाहिजे. विठाला सोय करते तो लोक. कैलास बुवा किती फळं आणली होते त्या माणसानं, त्याचा जावाई आल्यावर तरी तितके फळं आणतील का? शक्यच नाही. अहो पैसे घेऊन कीर्तनकार कीर्तन करायला तरी त्याच्यासाठी 2-4 नमुन्याचे फळं, काट्याचे चिमटे ते चमचे, म्हणजे हातानं सुद्धा फळ खाऊ नको, त्याच्या फोडीमध्ये ते चमचा घालायचा आणि मग खायचं. इतकी सोय. किती गेल्या गेल्या पायाला टावेल पुसायला, घरी बायकोच्या साडीन थोत्तर पुशीत असशील नालाय का. इथं लोक तुला 2-2 टावेली द्यालेत, हिशोबात वागत आहे कीर्तनात. विठाला असो दादा बाबा काका दादा सगळ्यांना विनंती केली येतील मालक. पण एक माणूस घाण बोलला, गळ्यात मोठी माळ होती. हे बाई कुठे गेले तुझे मालक? वाईट वक्त बोलला. बाई वारकऱ्याची पत्नी होती. ती जर आमच्यासारख्या वारकऱ्याची पत्नी असती तर गरम पाणी त्याच्या तोंडावर ओतलं असतं. पण ती संताजी महाराज पत्नी होती. संताजी महाराज तुकोबरायच्या तालमीतली व्यक्ती, निष्ठावंत माणसं, नालायकाचे शब्द सुद्धा सहन करण्याची ताकद ज्यांच्यात ते संताजी महाराज, तेच संस्कार त्यांच्या पत्नीवर झालेले होते. शब्द ऐकून घेतले. दिवस 16 उजाडा. सकाळी बाईनं 15व्या दिवशी, 16 दिवस उद्याला 15व्या दिवशी सकाळी आपल्या पुतण्याला सांगितलं, बाळा काय लोक घाण बोलतात रे. काय त्यांचा महिमा सांगतो शेवटचा पुरावा. बाळा तू घाणा हाक. बैलाला वैरण काळी केली, पेंड केली. पेंडीला कमी नव्हती, कारखाना घरचाच होता. घाणा त्या आरती करडीची पेंड घरचीच होती. बैलाने पेंड यथेच्छ खाल्ली. बैल झुपला घाण्याला. करडी भाजून टाकल्या. बैलाच्या पाठीवर थाप टाकली सखा नाव घेऊन, पण बैल चालत नव्हता. बैलाला हाताने मारलं, बैल चालत नव्हता. बैलाची शेपूट मुरगाळली, बैल चालत नव्हता. बैलानं काठीनं मारलं, काठी मोडूस तर मारली, बैल चलत नव्हता. चापूक तुटेपर्यंत मारलं, बैल चलत नव्हता. त्या कुडाचं लाकूड काढलं, खंटाचं लाकूड तुटेपर्यंत मारलं तरी बैल चलत नव्हता. बैल रक्ताबंबाळ झाला. सोरडान सांगितलं, काकी हे चलत नाही बैल. बैलाला 2-4 शिव्या दिल्या. बैलाला शिव्या देत जाऊ नका. बैल किती तत्वनिष्ठ आहे. कवी विनामदारांची एक बैलाची कविता आहे. ती कविता डोक्यात घ्या. ज्यावेळेस ज्या शेतकऱ्यानं कवी विनामदारांची कविता वाचील
तो शेतकरी बैलाला कधीच वाईट मानणार नाही. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. काय कविता आहे गोड. तुझ्या शेतात राबून माझी सरली हयात. नको मोकलू साता उतार वयात. ते बैल काय म्हणतो शेतकऱ्याला, हे राजा अरे तुझ्या शेतात काम करता करता माझी हयात सरली, मला मोकलू नकोस रे. नाही ओढवत राजा 4 पाऊल नांगर, नको मनोस डंगर. ए वय झालं रे शेतकरी राजा, आता 4 पावलं नांगर ओढत नाही, मला डंगर म्हणू नकोस. काय काय सुंदर कविता आहे कवी इनामदारांची. किती किती किती. माझा घालवायाशीन मला चारला सगुळ. हे शेतकरी राजा, माझा शिंग भागवण्यासाठी पोळ्याच्या दिवशी मला गुळ चारलास रे. कधी मला झोल घातलीस, कधी मला हार घातलास, पण चापकासारखी आता शिवी फटकारू नकोस रे. फार सुंदर कविता आहे, फार सुंदर, फार सुंदर. अशा गोड आठवणी त्याचे करी तरवत, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. मधले कडवे सोडून दिले. अशा गोड आठवणी त्याचे करी तरवत, मला मरण येऊ दे तुझे कुशल चिंतित. बैल काय म्हणतो, हे शेतकरी राजा तुझ्या गोड आठवणीनं मला मरण येऊ दे, तुझं कुशल चिंतित चिंतित मला मरण येऊ दे. मेल्यावर तुझे ठाई मला एकदा रुजू दे, माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. बैल म्हणतो शेतकरी राजा अरे मेल्यावर का होत नाही, मला एकदा तुझ्या दारात रुजू दे. मी मेल्याच्या नंतर माझ्या कातड्याचे जोडे तुझ्या पायात वाजू दे. काय प्रेम करते बैल आपल्यावर. तुम्ही सुद्धा बैलाल म्हातारपणी की जाऊ नका. विठाला विठाला सखा नावाचा बैल पाठ फुटली तरी पण पाऊल टाकीत नव्हता. 15व्या दिवशी संध्याकाळी काका घरी आले. त्या मुलाचे काका, बाईचे मालक संताजी महाराज जगनाडे घरी आले. बाईने सांगितलं मालक आलात जी. दिवा लावला नाहीस, दिवा लावाय पुरतं तेल सुद्धा घरात नाही. शेवटचा पुरावा, शेवटचा. संपलं तेल. 8 दिवसाकरता तेल होतं. आजचा 15वा दिवस आहे संध्याकाळचा जी. फार लोक घाण बोलले मालक, उद्या उकाड्याचं तेल द्यावं लागतंय. काय हरकत नाही. संताजी महाराज रात्री 2:30 वाजता उठले. स्नानगिन आटपलं, देवदर्शन केलं, नित्यनेम आटपला, सकाळचा काकडा भजन गिजन सर्व आटपलं. धोत्राच्या आच्यागाच्या खवल्या कंबर बांधली, फेटा आवळून घेतला आणि सखा नावाच्या बैलाकडे गेले. सखा नावाच्या बैलाच्या जवळ गेल्याच्या नंतर सखाने तोंडातून जीभ काढली आणि संताजी महाराजाचे पाय सखा नावाचा बैल चाटत होता. काय त्यांचा महिमा सांगतोय. तो सखा नावाचा बैल संताजींचे पाय चाटत होता. संताजींना वाटलं गेल्या 15 दिवसापासून याला आपली भेट नाही, याच्याकरता प्रेम उद्भवलंय. पाय जिभेनं पाय चाटतोय. डोक्यापासून खांद्यावर हात फिरला, खांद्यावर पाठीवर हात गेल्याबरोबर संताजीच्या हाताला रक्त लागलं. सकाळचा अंधार होता. घरात आले. दिव्याची वात पिळली आणि थोडीशी चालू केली दिवा. त्याच्या प्रकाशात पाहिलं, हाताला रक्त लागले. लक्ष्मी जी, सखाच्या पाठीतून रक्त निघतंय. काल घडलेला वृत्तांत सांगितला. आपल्या पुतण्याने सखा घाण्याला झुपला. चाबूक तुटेपर्यंत मारलं, काठी तुटेपर्यंत मारलं, लाकूड फुटेपर्यंत मारलं, पाठ फुटली, पण सखा पाऊल टाकत नव्हता. ठीक आहे, तुमच्या माझ्यासारखा चुलता असता तर पुतण्याला झपकीला असतं किंवा बोलला असता, पण महाराजाला माहित होतं बैल का चालत नाही, त्याला माहित नव्हतं. महाराजांनी सखा नावाचा बैल सोडला. सूर्याचे किरण पडले. सूर्याच्या प्रकाशामध्ये साजूकशे किरण आहेत. त्या प्रकाशामध्ये सखा नावाचा बैल घाण्याला झुपला. संताजींची काय ताकद आहे कल्पना करा.
करडी घाण्यात टाकल्या. सखाच्या दोन्ही पाठीवर असा थाप टाकली. तुकोबरायच्या नावाचा उच्चार केला. सखा पाऊल टाकणार, अंग ताणल्या गेलं, पाठीवरच्या भेळा फाकल्या गेल्या आणि रक्ताची धार वाहू लागली. तुकोबराने सखा नावाच्या बैलाच्या गळ्यातलं जोतं काढून टाकलं, तो फासा काढून टाकला घाण्याला झोपलेला. त्यावेळेला सखा नावाच्या बैलाच्या डोळ्यातून पाणी येत होतं. मालक मला झोपा, अन्यथा तुमच्या डोळ्यातून पाणी निघेल इतकी लोक बोलतील. महाराजांनी एक धोत्र होतं, ते धोत्र दुहेरी केलं. सखा नावाच्या बैलाच्या पाठीपोटाला धोत्र आवळून बांधलं आणि सखा घाण्याला झोपला. ज्या वेळेला तो सखा नावाचा बैल घाण्याला झोपला, ढोपरावर थाप टाकली. विठाला 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 थाप टाकली. तुकोबरायच्या नावाचा उच्चार केला आणि पाठ फुटलेला सखा नावाचा बैल घानावडीत होता. संताजी महाराजांचा पुतण्या धावत आला, काकीच्या हाताला धरलं. काकी बघ, हा बैल किती हरामखोर आहे. या बैलाला पेंड चालली, वला चारा दिला, वाळला चारा दिला, याला पाणी पाजलं, याच्या पाठीवर गोंजारलं, सखा नावाच्या यानं कुरवाळलं, तरी पण हा चालत नाही. चापकाने मारलं, काठीने मारलं, लाकडाने मारलं तरी चालत नाही. आणि काका नुसते सखा चाल म्हणले की सखा चालतो. हा सखा किती बदमाश आहे. संताजी महाराजांनी अर्वाच्य बोलणाऱ्या पुतण्याच्या तोंडाला हात लावला. बाळा, सखा मारल्याने चालत नाही, सखा सखा म्हणल्याने चालत नाही. सखाला चालण्यासाठी तुकोबरायची अभंगवाणी म्हणावं लागते. तुकोबरायची अभंगवाणी संताजी महाराज तोंडातून म्हणायचे. त्याला सखा नावाचा बैल पाऊल टाकायचा. दृष्टांत संपला. संताजी महाराज जगनाडे यांनी बैल सुद्धा परमार्थात आणला. बैल सुद्धा तुकोबरायचा अभंग ऐकल्याशिवाय सखा नावाचा बैल चालत नव्हता. कल्पना करा, बैलाला परमार्थात आणण्याची ताकद ज्या संतात आहे, त्या संतांची व्याप्ती काय असेल, काय त्यांचा महिमा. हरिभक्त बैल परमार्थात ज्यांच्या ताकद आहे. बैल 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 बैल. एखाद्या वाईट वागणाऱ्या माणसाला लोक म्हणते दे बैला, मला वाटतं ही उपमा खोटी. बरं, त्याला दुसरं काहीतरी म्हणायला पाहिजे, बैल नाही म्हणायला पाहिजे, कारण बैल सुद्धा परमार्थात नाही. काय व्याप्ती असेल संतांची. जगात एक नंबरचा चंचल जर पशु असेल बाबाजी कोणतं, त्याचं नाव वानर आहे. जगात एक नंबरचा पशु चंचल. आणि या चंचल पशुला जगातले एक नंबर जे संन्यासी मारुतीराय, त्या मारुतीरायनं चंचल असणाऱ्या वानराला सुद्धा परमार्थात आणलं. काय त्यांचा महिमा वारंवार याच्याही पलीकड पा. माऊली महावैष्णव ज्ञानोबा आहे. मठ्ठ विचाराचा पशु रेडा.
यमानं कोणताच पशु वाहन म्हणून स्वीकारलं नाही, फक्त रेड्या म्हणून स्वीकारला. जरा बेसूर दिसतंय, किती झपकिलं तरी रस्ता सोडित नाही. आझा मठ्ठ विचाराचा पशु रेडा, त्या रेड्याच्या मुखारविंदातून सुद्धा वेद वदवावा. काय त्यांचा महिमा वर्ण वारंवार. हल्ली माणसं हल्लीच्या इंटरनेट जगामध्ये विज्ञानाला जास्त प्राधान्य देतात. देऊ नये असं माझं मत नाही, देत जा. विज्ञान काही वाईट नाही. सुखसोयी आणल्या, सुविधा केल्या, सर्व गोष्टी केल्या विज्ञानानं. विज्ञान फक्त 3च गोष्टी देऊ शकत नाही. काही विज्ञानवादी माणसानं माणसासारखा माणूस तयार केला. याची किडनी, त्याचं डोकं, त्याचं कातडं, त्याचं नाक, त्याचे डोळे, एकाचे कान, एकाचे हात, एकाचे नख. बाबाजी जशाला तसं शरीर तयार केलं, फक्त त्या शरीरात प्राणच घालता येईना. काय चाटायचं का ते शरीर? काय लाजबा मडजन, ते मडजन जशाला तसं तयार केलं, फक्त त्याच्यात प्राण घालता येत नाही. माझा जगाचा बाप प्राण घालायची ताकद अजून विज्ञानाच्या हातात देत नाही. आणि ज्या दिवशी पदुदेवा ही प्राण शरीरात घालायची ताकद विज्ञानाच्या हातात येईल, त्या दिवसपासून लक्षात घ्या, कीर्तन करायचं कामच पडणार नाही. मोजतीन होईल लोक. या सगळ्या गोष्टी त्याच्या हातात आहेत. तर इतके रगिलकी करायला येतं. किती ऊन तापलं होतं इतक्या दिवस, त्याच्याच हातात आहे. आज शिराळ पाडणं कोणाच्या हातात? त्याच्यात. पाऊस पाडणं त्याच्याच हातात. या सर्व आपल्याला मारणं त्याच्याच हातात. किती दिवस जगीनं त्याच्यात हात. जन्माला आणणं